नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एससी पब्लिकेशन या चॅनलवर। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी म्हणजेच BCAS याचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राजेश निर्वाण यांची नियुक्ती झाली आहे। पहा मित्रांनो, आपल्या भारत सरकारने जानेवारी 2025 मध्ये राजेश निर्वाण यांची ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी याचे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। तर पहा मित्रांनो, राजेश निर्वाण यांनी अमृत मोहन प्रसाद यांची जागा घेतली। तर मग परीक्षेमध्ये हाही प्रश्न येऊ शकतो की BCAS याची स्थापना कधी झाली आहे? तर जानेवारी 1978 ला झाली आणि याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी, लक्षात ठेवा। मित्रांनो, आताच आपण महासंचालक यावरती एक प्रश्न पाहिलेला आहे, तर त्यावरूनच आता 2025 मध्ये सध्या कोण नवीन महासंचालक आहे त्याची आपण एकदा रिव्हिजन घेऊयात। तर पहा, CRPFचे नवीन महासंचालक म्हणून ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची नियुक्ती करण्यात आली। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISFचे नवीन महासंचालक म्हणून राजबिंद्र सिंग भाटी यांची नियुक्ती झाली आहे। नेक्स्ट आहे सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSFचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर दलजीत सिंग चौधरी हे आहेत। नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSGचे नवीन महासंचालक कोण आहेत सध्या? तर B श्रीनिवासन हे आहेत। सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSBचे नवीन महासंचालक आहेत अमृत मोहन प्रसाद। नेक्स्ट आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCBचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर अनुराग गर्ग हे आहेत। आणि भारत तिबेट सीमा पोलीस म्हणजेच ITBPचे अतिरिक्त महासंचालक आहेत संजीव रैना। तर मित्रांनो, आपण जे इथं घेतलेलं आहे ते एक रिव्हिजन म्हणून घेतलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला याचा सुद्धा सराव झाला पाहिजे। तर मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या। कारण मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो, जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात मित्रांनो। आणि आपण प्रत्येक प्रश्न हा स्पष्टीकरणासह पाहत असतो, जेणेकरून तुम्हाला याच व्हिडिओमध्ये त्याची संपूर्ण माहिती मिळावी। तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल। चला, पुढचा प्रश्न आहे आपला, आसाम सरकारने कोणते शहर राज्याची दुसरी राजधानी म्हणून घोषित केली आहे? तर पहा मित्रांनो, आसाम राज्याचे 2 कॅपिटल्स झालेले आहेत। तर पहिले जे आहे ते कोणते आहे? तर दिसपूर आहे आणि दुसरी राजधानी म्हणून दिब्रुगढ याची घोषणा करण्यात आली। तर पहा, यावरती आपण थोडीशी माहिती काढलेली आहे। तर आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? तर दिसपूर आणि दिब्रुगढ हे आहे। आसाम राज्याची स्थापना ही 26 जानेवारी 1950 ला झाली। मुख्यमंत्री आहेत आसामचे हेमंत बिस्वा शर्मा आणि राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य। तर ही सुद्धा माहिती व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या। खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2025च्या पहिल्या टप्प्यात कोण अव्वल ठरले आहे? तर पहिल्या स्थानी आहे लडाख। तर पहा मित्रांनो, खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025चा पहिला टप्पा हा 23 जानेवारी ते 27 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला। तर याचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर लेह लडाख या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले। तर पहिले 3 शीर्षस्थान कोणते आहेत? तर पहा, पहिल्या स्थानी आहे लडाख। तर लडाखने 4 सुवर्ण पदकासह एकूण 7 पदक जिंकले आहेत। दुसऱ्या स्थानी आहे तमिळनाडू। तर तमिळनाडूने 3 सुवर्ण पदकासह एकूण 5 पदक जिंकले आहेत। आणि तिसऱ्या स्थानी आहे आपला महाराष्ट्र। तर महाराष्ट्र राज्याने 2 सुवर्ण पदकासह एकूण 10 पदक जिंकले आहेत। तर पहा मित्रांनो, हे जे खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2025 आहे, तर त्याचा दुसरा टप्पा हा 22 ते 25 फेब्रुवारी या दरम्यान गुलमर्ग, जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी होणार आहे। तर हा सुद्धा पॉइंट लक्षात ठेवा। मित्रांनो, आताच आपण एक खेळसंबंधी प्रश्न पाहिलेला आहे, तर त्यावरूनच आपण खेळसंबंधी काही महत्त्वाचे प्रश्न काढले आहेत, जे परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत। तर पहा, आपण रिव्हिजन म्हणून हे पाहणार आहोत। तर 5वा ज्युनियर हॉकी एशिया कप 2024चा विजेता कोण आहे? तर विजेता आहे आपला भारत देश आणि उपविजेता आहे पाकिस्तान। दिलीप ट्रॉफी 2024चा विजेता आहे इंडिया A आणि उपविजेता आहे इंडिया C। नेक्स्ट आहे पॅरिस पॅराऑलिम्पिक्स 2024च्या पदक तालिकेत भारताने कोणते स्थान मिळवले?
तर आपल्या भारताने 18वे स्थान मिळवले आहे पॅरिस पॅरालिम्पिक्स 2024च्या पदक तालिकेत. तर पहा मित्रांनो, यामध्ये आपल्या भारताने एकूण 29 पदक मिळवले आहे. हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे अंडर-19 एशिया कप 2024चा विजेता हा बांगलादेश आहे आणि उपविजेता आहे भारत. रणजी ट्रॉफी 2024 कोणी जिंकली? तर मुंबईने जिंकली आहे. पुढचा पॉईंट आहे आपला इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2024चा विजेता कोण आहे? तर कोलकाता नाईट रायडर्स हा आहे आणि उपविजेता आहे सनरायझर्स हैदराबाद. ICC पुरुष T20 विश्वकप 2024 याचा विजेता आहे आपला भारत देश आणि उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका. तर हे सर्व महत्त्वाचे पॉईंट्स आहे मित्रांनो परीक्षेसाठी, तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एक्सपेरियम पार्कचे उद्घाटन केले आहे? तर तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, तर यांनी एक्सपेरियम पार्कचे उद्घाटन केले. तर यात मित्रांनो मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जानेवारी 2025मध्ये एक्सपेरियम पार्कचे उद्घाटन केले, ज्यात तेलंगणाचे इको टुरिझम, मंदिर पर्यटन आणि वैद्यकीय पर्यटनावर लक्ष केंद्रित करण्यात आले. 7 दिवसीय आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? तर याचे आयोजन हे हरियाणा राज्यात करण्यात आले. तर पहा, यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढलेली आहे, लक्ष द्या. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी 29 जानेवारी 2025 रोजी 7 दिवसीय आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव 2025चे उद्घाटन हे हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यातील आदिबंद्री येथे केले आहे, जे देवी सरस्वतीचे जन्मस्थान मानले जाते. हा कार्यक्रम हरियाणाची समृद्ध संस्कृती, कलाकुसर आणि पारंपरिक वारसा याचा अनोखा संगम असेल, ज्यामध्ये अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आयोजित केले जातील. जपान अकादमी चित्रपट पुरस्कार यासाठी कोणत्या भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे? तर लापता लेडीज या चित्रपटाची निवड झाली. तर पहा मित्रांनो, किरण रावचा चित्रपट लापता लेडीज हा जपान अकादमी चित्रपट पुरस्कार 2024मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीमध्ये निवडला गेला आहे. हा चित्रपट ऑस्कर 2025साठी भारताचा अधिकृत प्रवेश होता आणि ऑक्टोबरमध्ये जपानमध्ये हा चित्रपट रिलीज होण्यासाठी त्याचे नाव लॉस्ट लेडीज ठेवण्यात आले. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय विकेटकीपर कोण बनला आहे? तर दिनेश कार्तिक हा आहे. तर पहा मित्रांनो, याने MS धोनीचा रेकॉर्ड मोडलेला आहे. जानेवारी 2025मध्ये खेळल्या गेलेल्या सामान्यतः अनुभवी विकेटकीपर दिनेश कार्तिकने अनुभवी MS धोनीला मागे टाकत तो T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय विकेटकीपर बनला आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. ICC महिला चॅम्पियनशिप 2022 ते 25चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे विजेतेपद हे ऑस्ट्रेलिया याने जिंकले. पहा मित्रांनो, ऑस्ट्रेलियाने वेलिंग्टन येथे न्यूझीलंडचा 75 धावांनी पराभव करून ICC महिला चॅम्पियनशिप 2022 ते 25चे विजेतेपद जिंकले आहे. तर याचे संस्करण म्हणजेच याची आवृत्ती कितवी होती? तर 3री आवृत्ती होती. आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कोण आहे? तर ॲलिसा हेली ही आहे. इस्रोने आपले 100वे मिशन कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केले आहे? तर GSLV F-15 या रॉकेटने इस्रोने आपले 100वे मिशन लॉन्च केले. पहा मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने 29 जानेवारी 2025 रोजी श्रीहरिकोटा येथून 100वा प्रक्षेपण करून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. तर पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, इस्रोने आपले 100वे मिशन हे कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केले आहे? तर लक्षात ठेवा, GSLV F-15 या रॉकेटने. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या झाकीला सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार मिळाला आहे? तर पहा मित्रांनो, उत्तर प्रदेशला मिळाला. 26 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये उत्तर प्रदेशच्या झाकीने सर्वोत्कृष्ट झाकीचा पुरस्कार जिंकला आहे. तर मित्रांनो, झाकीची थीम काय होती? तर महाकुंभ 2025 स्वर्णिम भारत वारसा आणि विकास ही याची थीम होती. पहा मित्रांनो, इथे उत्तर प्रदेशचा उल्लेख झालेला आहे, तर त्यासंबंधी आपण माहिती पाहूया.
तर पहा, उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे? तर लखनौ आहे. उत्तर प्रदेशचे सध्या मुख्यमंत्री कोण आहेत? तर योगी आदित्यनाथ आहेत आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. तर ही सुद्धा माहिती महत्त्वाची आहे परीक्षेसाठी, तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे CEO याने जानेवारी 2025 मध्ये त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर त्यांचे नाव काय आहे असा प्रश्न आहे. तर त्यांचे नाव आहे जोफ अलार्डिस. पहा मित्रांनो, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे CEO जोफ अलार्डिस यांनी जानेवारी 2025 मध्ये त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर त्यांनी का दिला राजीनामा? तर पहा मित्रांनो, 2025च्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानच्या तयारीच्या चिंतेमध्ये ICCचे CEO जोफ अलार्डिस यांनी राजीनामा जाहीर केला. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद तर याची स्थापना कधी झाली आहे? तर 15 जून 1909ला झाली स्थापना. मुख्यालय कुठे आहे? तर मुख्यालय आहे दुबई, संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी. आणि ICCचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर जयशहा आहेत, लक्षात ठेवा. ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य आहे बिहार. तर पहा मित्रांनो, बिहार क्रिकेट असोसिएशन याचे अध्यक्ष आहेत राकेश तिवारी. तर यांच्या नेतृत्वाखाली बिहारच्या सर्व जिल्ह्यातील प्रतिभाशाली खेळाडूंसाठी बिहार ग्रामीण लीग आयोजित केली जाईल. या निर्णयामुळे ग्रामीण क्रिकेट लीग आयोजित करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य असणार आहे. तर पहा मित्रांनो, 13 ते 23 वयोगटातील खेळाडूंना या लीगमध्ये सहभागी होता येणार आहे. निवडलेल्या खेळाडूंना बिहारचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. तर पहा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे. ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर बिहार आहे, लक्षात ठेवा. तर पहा, इथे बिहारचा उल्लेख झालेला आहे. तर त्याची स्थापना कधी झाली? तर बिहारची स्थापना ही 22 मार्च 1912ला झाली आहे. बिहारची राजधानी आहे पटना. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. भारत सरकारने फेब्रुवारी 2025 मध्ये रामसर पाणथळ स्थळांच्या यादीत किती पाणथळ जागा समाविष्ट केल्या आहेत? तर 4 पाणथळ जागा आता समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत फेब्रुवारी 2025 मध्ये. तर मित्रांनो, देशातील रामसर साईटची संख्या आता 89 वर पोहोचली आहे. हा महत्त्वाचा पॉइंट आहे, नोट डाऊन करून घ्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26चा केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या विषयावर मांडला आहे? तर त्यांनी सबका विकास या विषयावर 2025-26चा अर्थसंकल्प मांडला. पहा मित्रांनो, 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थमंत्र्यांनी सबका विकास या थीमसह 2025-26चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कर प्रणाली, ऊर्जा क्षेत्र, शहरी विकास, खाणकाम, वित्तीय क्षेत्र यामध्ये सुधारणा करण्याचे उद्दिष्ट आहे. अर्थसंकल्प 2025 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी अजून एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. कोणती? तर 12 लाखपर्यंत उत्पन्न असेल तर तुम्हाला त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही. ही महत्त्वाची घोषणा त्यांनी केली, लक्षात ठेवा. हे संपूर्ण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. महिला अंडर 19 T20 विश्वचषक 2025 कोणत्या संघाने जिंकला आहे? तर आपल्या भारताने याचे विजेतेपद जिंकले आहे. पहा मित्रांनो, महिला अंडर 19 T20 विश्वचषक 2025च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले आहे. तर पहा, इथे भारताचा कर्णधार कोण आहे? तर निक्की प्रसाद आहे. आणि दक्षिण आफ्रिकेची कर्णधार कोण आहे? तर कायला रेनिके ही आहे. भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा CK नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना जाहीर झाला आहे. पहा मित्रांनो, अजून काही पुरस्कार आहेत, ते सुद्धा आपण पाहूयात. तर पहा, पुरुष गटात 2023-24 साठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठी पॉली उमरगर पुरस्कार हा जसप्रीत बुमराह यांना जाहीर झाला. 2023-24 साठी महिला गटातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार हा स्मृती मंधाना यांना मिळाला आहे. आणि सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय डेब्यू पुरस्कार हा सरफराज खान यांना मिळाला. तर हे सुद्धा पॉईंट महत्त्वाचे आहेत, नोट डाऊन करून घ्या.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या ॲक्झिओम 4 मिशनवर जाणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर शुभांशु शुक्ला हा आहे पहिला भारतीय. पहा मित्रांनो, भारतीय हवाई दलाचे अधिकारी आणि इस्रो अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांची ॲक्झिओम 4 मिशनसाठी पायलट म्हणून निवड झाली आहे. ISSच्या मिशनवर जाणारे ते पहिले भारतीय बनले आहेत. ब्रिक्स युवा परिषद उद्योजकता कार्यगटाच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणता देश करणार आहे? तर याचे अध्यक्षपद आपल्या भारताकडे आहे. तर पहा मित्रांनो, भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांतर्गत 3 ते 7 मार्च 2025 या कालावधीत ब्रिक्स युवा परिषद उद्योजकता कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात येईल. ब्रिक्स युवा परिषद उद्योजकता वर्किंग ग्रुपच्या बैठकीत ब्रिक्स देशातील सुमारे 45 युवा प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीची थीम काय असणार आहे? तर शाश्वत विकासासाठी युवा उद्योजकता ही याची थीम आहे. आजच्या व्हिडिओतला आपला शेवटचा प्रश्न आहे, 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला? तर पृथ्वीराज मोहोळ हा आहे विजेता 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा. आणि उपविजेता कोण आहे? तर महेंद्र गायकवाड हा आहे उपविजेता. आणि मित्रांनो, याचे आयोजन कुठे करण्यात आले होते या स्पर्धेचे? तर अहिल्यानगर या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले. 6व्या मेन्स हॉकी इंडिया लीग 2024-25चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे विजेतेपद हे श्राची राह बंगाल टायगर्स यांनी जिंकले. तर पहा मित्रांनो, यावरती आपण थोडीशी माहिती काढलेली आहे, लक्ष द्या. 1 फेब्रुवारी 2025 रोजी राऊरकेला ओडिसा येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर श्राची राह बंगाल टायगर्सने हैदराबाद स्टॉर्मर्सचा 4-3 असा पराभव करून 6व्या पुरुष हॉकी इंडिया लीग 2024-25चे विजेतेपद जिंकले आहे. तर पहा मित्रांनो, याचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर याचे आयोजन हे बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम या ठिकाणी करण्यात आले. आणि कधी करण्यात आले होते? तर 28 डिसेंबर 2024 ते 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत याचे आयोजन करण्यात आले, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, या 6व्या पुरुष हॉकी इंडिया लीग 2024-25 मध्ये अजून काही पुरस्कार विजेते आहेत, तर ते आपण पाहूयात. तर पहा, फेअर प्ले अवॉर्ड हा UP रुद्र यांना मिळाला आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा पुरस्कार हा विक्रमजीत सिंग यांना मिळाला, ते हैदराबाद स्टॉर्मर्स या संघाचे आहेत. नेक्स्ट आहे आगामी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू हा अर्शदीप सिंग हा आहे. नेक्स्ट आहे स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू, तर याचा पुरस्कार हा जुगराज सिंग यांना मिळाला. आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार सुखजीत सिंग यांना मिळाला आहे, तर लक्षात ठेवा ही नावे. 9व्या आशियाई हिवाळी खेळ 2025चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर याचे आयोजन हे चीन हा देश करणार आहे. पहा मित्रांनो, 7 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान चीनमधील हार्बिन येथे 9व्या आशियाई हिवाळी खेळाचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये 59 खेळाडू आणि 29 अधिकाऱ्यासह 88 सदस्यीय भारतीय तुकडी भाग घेणार आहेत. जागतिक कर्करोग दिन 2025 कधी साजरा केला गेला? तर 4 फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला आहे. पहा मित्रांनो, जागतिक कर्करोग दिन हा दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि जगभरातील कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना शिक्षित करणे हा त्याचा मागचा मुख्य उद्देश आहे. रेल्वे सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित करण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणते ॲप सुरू केले आहे? तर भारतीय रेल्वेने स्वरेल या नावाने ॲप सुरू केले आहे. पहा मित्रांनो, भारतीय रेल्वेने एकाच प्लॅटफॉर्मवर रेल्वे सेवा एकत्रित करण्यासाठी स्वरेल या नावाने ॲप लॉन्च केले आहे. कोणत्या देशाने माउंट तारानाकीला व्यक्तीप्रमाणे समान कायदेशीर अधिकार प्रदान केले आहेत? तर कोणत्या देशाने केले? तर न्यूझीलंड या देशाने केले आहे. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराने सर्वात जास्त काळ अंतराळात चालण्याचा नवीन विक्रम केला आहे? तर कोणी केला? तर सुनीता विल्यम्स यांनी केला आहे. पहा मित्रांनो, सुनीता विल्यम्सने अंतराळात एकूण 62 तास आणि 6 मिनिटे स्पेस वॉक करून महिला अंतराळवीराचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. पेगी विट्सनचा 60 तास 21 मिनिटाचा विक्रम त्यांनी मोडला आहे, तर लक्षात ठेवा ही माहिती.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो, जे प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात आणि प्रत्येक प्रश्न हा आपण स्पष्टीकरणासह पाहत असतो, जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळावी. तर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडत असतील तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला पुढचा प्रश्न पाहूया. ग्लोबल टीचर प्राइज 2025 साठी राजस्थानमधील कोणत्या शिक्षकाची निवड झाली आहे? तर या पुरस्कारासाठी मोहम्मद इम्रान खान मेवाती यांची निवड झाली. तर लक्षात ठेवा. तर मित्रांनो, पुरस्कारवरती प्रश्न आलेला आहे, त्यासाठी आपण काही पुरस्कारवरती प्रश्न आपण काढलेले आहेत. तर लक्ष द्या. 33वा सरस्वती सन्मान 2023 कोणाला मिळाला आहे? तर प्रभा वर्मा यांना हा पुरस्कार मिळाला. मित्रांनो, आपण हे रिव्हिजन म्हणून इथं काढलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला याचा सुद्धा सराव झाला पाहिजे. नेक्स्ट आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2025 मध्ये किती व्यक्तींना मिळाला आहे? तर 4 व्यक्तींना मिळाला. कोण आहेत? त्यांची नावे आहेत मित्रांनो, नोट डाऊन करून घ्या. मडू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार. नेक्स्ट आहे फेब्रुवारी 2025 मध्ये BCCIचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना मिळाला आहे. ICC महिला T20 क्रिकेट ऑफ द इयर 2024 हा अमेलिया केर यांना मिळाला आहे. ICC पुरुष टेस्ट क्रिकेट ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार जसप्रीत बुमराह यांना मिळाला. आणि दादासाहेब फाळके पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर मिथुन चक्रवर्ती यांना सन्मानित करण्यात आले आहे. तर लक्षात ठेवा ही माहिती. गुनेरी गाव हे कोणत्या राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले? तर हे आहे गुजरात राज्यामधील गुनेरी गाव. तर पहा मित्रांनो, गुजरातमधील कच्छमधील गुनेरी गाव आता गुजरातचे पहिले जैवविविधता हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आले आहे. पहा मित्रांनो, इथे गुजरातचा उल्लेख झाला आहे. तर गुजरातची राजधानी कोणती आहे? तर गांधीनगर आहे. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. तर हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या. भारताचे 16वे मुख्य निवडणूक आयुक्त फेब्रुवारी 2025 मध्ये वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले आहे. तर त्यांचे नाव काय होते? तर त्यांचे नाव होते नवीन चावला. तर पहा मित्रांनो, आता सध्या कोण आहेत वर्तमानमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त? तर ते आहेत राजीव कुमार आणि 2 निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार आणि SM सिंधू. तर यांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. भारतीय भाषामध्ये डिजिटल पाठ्यपुस्तके देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कोणती योजना सुरू करण्यात आली? तर भारतीय भाषा पुस्तक योजना ही योजना सुरू करण्यात आली आहे. पहा मित्रांनो, भारतीय भाषामध्ये डिजिटल पाठ्यपुस्तके देण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक योजना केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये सुरू करण्यात आली आहे. शाळा आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिकणे अधिक सुलभ बनवणे हा त्याचा उद्देश आहे. त्रिवेणी अल्बमसाठी कोणत्या भारतीय अमेरिकन गायक आणि उद्योजकाला 67वा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे? तर कोणाला मिळाला हा पुरस्कार? तर चंद्रिका टंडन यांना मिळाला. पहा मित्रांनो, लक्ष द्या. फेब्रुवारी 2025 क्रिप्टोकॉम लॉस एंजेलिसमध्ये 67वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा पार पडला. तर यात भारतीय अमेरिकन गायिका आणि उद्योजक चंद्रिका टंडन यांना बेस्ट न्यू एज ॲम्बियंट और चॅट अल्बम श्रेणीतील त्रिवेणी अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. तर लक्षात ठेवा. मित्रांनो, आताच आपण पुरस्कार यावरती प्रश्न पाहिलेला आहे, तर त्यावरूनच आपण एक रिव्हिजन म्हणून इथं काही क्वेश्चन्स काढले आहेत. तर लक्ष द्या. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? तर हायाओ मियाजाकी यांना हा पुरस्कार मिळाला. बुकर पारितोषिक 2024 हा सामंता हार्वे यांना मिळाला आहे. कशासाठी? तर त्यांच्या ऑर्बिटल या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. मिस युनिवर्स 2024 कोण आहे? तर व्हिक्टोरिया केअर ही आहे. एबल पुरस्कार 2024चा विजेता कोण आहे? तर मिशेल टेलग्रँड हा आहे. नेक्स्ट आहे फिजी देशाचा सर्वोच्च सन्मान कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मिळाला. जागतिक अंतराळ पुरस्कार 2024 हा चंद्रयान 3 मिशन यासाठी मिळाला आहे.
आयफा 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे? तर शाहरुख खान हा आहे. तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती आणि व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. टाटा स्टील मास्टर्स 2025 चा किताब कोणी जिंकला आहे? तर याचे विजेतेपद हे आर प्रग्यानन यांनी जिंकले आहे. पहा मित्रांनो, भारतीय ग्रँडमास्टर आर प्रग्याननने टाटा स्टील मास्टर्स 2025 चे विजेतेपद सध्याचे विश्वविजेते डी गुकेशला पराभूत करून जिंकले आहे. या विजयासह आर प्रग्यानन हा 2006 मध्ये विश्वनाथ आनंद यांच्यानंतर हे प्रतिष्ठित विजय पटकावणारे प्रग्यानन हे पहिले भारतीय ठरले आहेत. तर लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारत आणि कोणत्या देशामध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये संयुक्त लष्करी सराव एकुवेरींची 13वी आवृत्ती सुरू झाली आहे? तर कोणत्या दोन देशामध्ये हा सराव सुरू झाला? तर भारत आणि मालदीव या दोन देशामध्ये झाला आहे. पहा मित्रांनो, भारतीय लष्कर आणि मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल यांच्यातील संयुक्त लष्करी सराव एकुवेरींची 13वी आवृत्ती ही मालदीवमध्ये 2 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशात भगवान मुर्गनच्या भव्य मंदिराचा महाकुंभाभिषेक केला आहे? तर कोणत्या देशात केला? तर इंडोनेशियातील जकार्ता या ठिकाणी केला आहे. पहा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे भगवान मुर्गनच्या मंदिराचा महाकुंभाभिषेक केला आहे. जकार्ता मुर्गन मंदिर श्री सनातन धर्म आलय म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे भगवान मुर्गन यांना समर्पित इंडोनेशियातील पहिले मंदिर आहे आणि या मंदिराचे बांधकाम हे 2020 मध्ये सुरू झाले होते. तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये डीप ओशन मिशनसाठी किती कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? तर या मिशनसाठी 600 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. पहा मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये डीप ओशन मिशनसाठी 600 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश काय आहे? तर समुद्रयान पाणबुडीच्या साहाय्याने समुद्राच्या खोलीचा शोध घेणे हा आहे. भारत 2025 मध्ये 500 मीटर खोलीपर्यंत मानवयुक्त पाणबुडी पाठवेल आणि पुढील वर्षी हवामान अंदाज सुधारण्यासाठी जे मिशन मोसम सुरू करण्यात आलेले आहे तर त्यासाठी 1329 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर लक्षात ठेवा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. विमा क्षेत्रातील FDI मर्यादा फेब्रुवारी 2025 मध्ये 74% किती टक्के करण्यात आली आहे? तर 74% ते आता 100% करण्यात आलेले आहे. पहा मित्रांनो, आर्थिक वर्ष 2025च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विमा क्षेत्रातील FDI मर्यादा 74%वरून 100% केली आहे. ही वाढीव मर्यादा त्या कंपन्यांसाठी आहे जे संपूर्ण प्रीमियम भारतात गुंतवतील. यामुळे परकीय गुंतवणूक आकर्षित होईल, स्पर्धा वाढेल आणि विमा प्रवेश सुधारेल. तर लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वदेशी लहान मॉड्युलर अणुभट्टी विकसित करण्यासाठी किती कोटी रुपयाचे न्यूक्लिअर एनर्जी मिशन जाहीर केले आहे? तर 20,000 कोटी रुपयाचे न्यूक्लिअर एनर्जी मिशन जाहीर केलेले आहेत. तर पहा मित्रांनो, यावरती आपण माहिती काढलेली आहे, लक्ष द्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वदेशी स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स विकसित करण्यासाठी 20,000 कोटी रुपयाच्या न्यूक्लिअर एनर्जी मिशनची घोषणा केली आहे. 2033 पर्यंत किमान 5 अणुभट्ट्या कार्यान्वित होतील असा अंदाज बजेटमध्ये आहे. तर लक्षात ठेवा. चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे MD कोण बनले आहे? तर H शंकर हे बनले आहेत. पहा मित्रांनो, H शंकर यांनी चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे पुढील MD म्हणून त्यांची निवड झाली आहे आणि H शंकर हे सध्या CPCL मध्ये संचालक आहेत. ऑल इंडिया रेडिओने कोणत्या मंत्रालयाच्या सहकार्याने भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्यासाठी हर कंठ में भारत ही रेडिओ मालिका सुरू केली आहे? तर ही रेडिओ मालिका सांस्कृतिक मंत्रालय यांच्या सहकार्याने सुरू केली आहे. पहा मित्रांनो, ऑल इंडिया रेडिओने सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने भारतीय शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी हर कंठ में भारत ही रेडिओ मालिका सुरू केली आहे. ही मालिका 1 फेब्रुवारीपासून प्रसारित झाली
आणि 16 फेब्रुवारीपर्यंत देशभरातील 21 स्थानकावर दररोज प्रसारित होईल. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात कोणते पहिल्या मधुबन हनी पार्कचे उद्घाटन होणार आहे? तर कोणत्या राज्यात होणार आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील महाबळेश्वर या ठिकाणी होणार आहे मधुबन हनी पार्कचे उद्घाटन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सान्वी देशवाल हिने कोणते पदक जिंकले आहे? तर तिने सुवर्ण पदक जिंकले. चमन अरोरा यांना 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या भाषेत मिळाला आहे? तर त्यांना डोंगरी या भाषेमध्ये 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. तर पहा मित्रांनो, चमन अरोरा यांना त्यांच्या एक होर अश्वत्थामा या पुस्तकासाठी 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर या साहित्य अकादमी पुरस्कारमध्ये काय असतं तर ताम्रपट्टिका आणि 1 लाख रुपयाचे रोख पारितोषिक दिले जाते. आणि चमन अरोरा यांना कोणत्या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला आहे? तर एक होर अश्वत्थामा या पुस्तकासाठी मिळाला. लक्षात ठेवा ते नाव. कोणत्या देशाने मिचिबिकी 6 उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर कोणत्या देशाने केला? तर जपानने केला आहे. मित्रांनो, हा प्रश्न उपग्रह यावरती आहे, तर त्यावरूनच आपण काही महत्त्वाचे प्रश्न काढले आहेत जे परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. तर पहा, इस्रोने स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट म्हणजे स्पेडेक्स मोहीम कोणत्या रॉकेटने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले? तर त्या रॉकेटचे नाव काय आहे? तर PSLV C60 हे आहे. लक्षात ठेवा. अत्यंत थंडीत तैनात असलेल्या सैनिकांसाठी DRDOने कोणता नवीन गणवेश तयार केला आहे? तर त्याचे नाव आहे हिमकवच. 2025मध्ये अंतराळात मानवरहित डॉकिंग साध्य करणारा चौथा देश कोणता बनला आहे? तर आपला भारत देश आहे. अंतराळातील वनस्पतीच्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी क्रॉप्स चाचणी कोणत्या संस्थेने घेतली? तर इस्रोने घेतली आहे. अंतराळात वनस्पतींच्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी क्रॉप्स चाचणी ही इस्रोने घेतली आहे. 29 जानेवारी 2025 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 100वे प्रक्षेपण कोणी केले आहे? तर इस्रोने केले. इस्रोने आपले 100वे मिशन कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केले आहे? तर त्याचे नाव आहे GSLV F-15. नेक्स्ट आहे क्वेश्चन. ISSच्या एक्झियम 4 मिशनवर जाणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर त्यांचे नाव आहे शुभांशु शुक्ला. आणि कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराने सर्वात जास्त काळ अंतराळात चालण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे? तर कोणी केला? तर सुनीता विल्यम्स यांनी केला आहे. त्यांनी 62 तास 6 मिनिटे चालण्याचा नवीन विक्रम त्यांनी प्रस्थापित केला आहे. तर मित्रांनो, हे जे आपण रिव्हिजन म्हणून प्रश्न पाहतोय ते सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. यावरती एक तरी प्रश्न परीक्षेत नक्की विचारला जाईल. त्यासाठी व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. पहिले वर्ल्ड पिकल बॉल लीग 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे विजेतेपद हे बेंगलुरू जवान यांनी जिंकले. पहा, यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढली आहे. लक्ष द्या. फेब्रुवारी 2025मध्ये बेंगलुरू जवानने अंतिम फेरीत पुणे युनायटेडचा पराभव करून पहिले वर्ल्ड पिकल बॉल लीग 2025चे विजेतेपद जिंकले आहे. याचे आयोजन कधी करण्यात आले होते? तर याचे आयोजन हे 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले. आणि कुठे करण्यात आले होते? तर महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले. तर लक्षात ठेवा ही माहिती. ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड्स 2025मध्ये कोणत्या खेळाडूने पहिले ॲलन बॉर्डर पदक जिंकले आहे? तर कोणी जिंकले? तर ट्रॅव्हिस हेड यांनी जिंकले आहे. पहा मित्रांनो, ट्रॅव्हिस हेडने फेब्रुवारी 2025मध्ये जाहीर झालेल्या 2025 ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कारमध्ये त्यांचे पहिले ॲलन बॉर्डर पदक जिंकले आहे. केंद्र सरकारने भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात मंजूर केले आहे? तर ते मध्य प्रदेशातील रेवा या ठिकाणी मंजूर केले आहे. पहा मित्रांनो, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील गोविंदगड भागात भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र मंजूर केले. या महत्त्वाच्या उपक्रमाचा उद्देश म्हणजे बंगाल वाघाची दुर्मिळ प्रजाती असलेल्या पांढऱ्या वाघाचे संवर्धन आणि प्रजनन करण्याचा आहे. इथे मित्रांनो पहा, मध्य प्रदेशचा उल्लेख झालेला आहे. तर त्यावरती आपण थोडीशी माहिती पाहूया. तर पहा मित्रांनो, मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे? तर भोपाळ आहे. मध्य प्रदेशचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
तर मंगूभाई सी पटेल हे आहेत आणि मुख्यमंत्री आहेत डॉक्टर मोहन यादव. तर लक्षात ठेवा. व्हॉट्सअपद्वारे मनमित्र शासन सेवा देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर आंध्र प्रदेश हे राज्य आहे. पहा मित्रांनो, यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढली आहे, नोट डाऊन करून घ्या. तर पहा, आंध्र प्रदेश सरकारने मनमित्र नावाचा एक अनोखा व्हॉट्सअप प्रशासन उपक्रम सुरू केला आहे, ज्याद्वारे नागरिकांना आता व्हॉट्सअपद्वारे 161 सरकारी सेवा सहज उपलब्ध होणार आहे. सरकारी सेवा लोकांच्या जवळ आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे आणि ही सेवा मेटाच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. आणि व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा प्रदान करणारे आंध्र प्रदेश हे जगातील म्हणजेच आपल्या भारतातील पहिले राज्य बनले आहे. तर लक्षात ठेवा, ही माहिती खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश बनला आहे? तर आपला भारत देश आहे. पहा मित्रांनो, भारताने मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात लक्षणीय प्रगती केली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये मिळालेल्या माहितीनुसार भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादन करणारा देश बनला आहे. तर मग पहिला कोणता आहे? तर पहिला आहे चीन. लक्षात ठेवा. 2014 मध्ये भारतात फक्त 2 मोबाईल उत्पादन युनिट्स होती, परंतु आज देशात 300 पेक्षा जास्त उत्पादन युनिट्स आहेत, जे या महत्त्वपूर्ण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विस्ताराला अधोरेखित करतात. पहा मित्रांनो, भारतात विकले जाणारे 99.2% मोबाईल फोन आता स्थानिक पातळीवर बनवले जात आहेत. तर लक्षात ठेवा ही माहिती. 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर यासाठी अशोक राणा यांची निवड झाली आहे. याचे आयोजन कुठे होणार आहे? तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी याचे आयोजन होणार आहे. चला, पुढचा प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन केली आहे? तर कोणत्या राज्याने केली? तर गुजरात या राज्याने केली आहे. भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? तर आपल्या भारतातील पहिले AI विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्यात स्थापन केले जाणार आहे. पहा मित्रांनो, देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन केले जाईल. या विद्यापीठाद्वारे AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला चालना दिली जाईल, जे उद्योग, शिक्षण आणि सरकार यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन देईल. तर लक्षात ठेवा ही माहिती. इथे महाराष्ट्र राज्याचा उल्लेख झालेला आहे, तर त्यावर आपण माहिती पाहूयात. तर पहा, महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली आहे? तर 1 मे 1960ला झाली. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. लक्षात ठेवा मित्रांनो, ही संपूर्ण माहिती खूप महत्त्वाची आहे. फोर्ट विलियम किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे, तर तो किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? तर तो किल्ला आहे कोलकाता या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा आपला, भारतातील कोणत्या राज्याला नक्षलवाद फ्री घोषित करण्यात आले आहे? तर कर्नाटक राज्याला करण्यात आलेले आहे. पहा मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका, मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि हो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो, जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात. त्यासाठीच आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.